नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मराठी भाषा गौरव दिन व विज्ञान दिनाचे औचित्याने कवी संमेलन संपन्न। मराठी भाषा गौरव दिन व विज्ञान दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या वतीने उत्तम नगर येथे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले। सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवयित्री गायिका जोशना उर्फ श्यामला जोशी तसेच गझलकार श्रीकांत वाघ व इतर मान्यवर कवींनी आपल्या कविता सादर केल्या। या बहारदार कार्यक्रमाबद्दल प्राध्यापक अंकुश खोपडे व शिक्षक सहकाऱ्यांच्या हस्ते मान्यवर कवींचा सत्कार करण्यात आला। थोडंसं या ठिकाणी आज या कवयित्री उपस्थित आहेत श्यामला जोशी आणि गझलकार श्रीकांत वाघ, या दोघांचं सर्वप्रथम आपल्या विद्यार्थ्यांना काल इतर आम्हाला तुमच्या विद्यालयात यायचंय म्हणलं मॅडम शनिवारी या। काल आपला 10वीचा बोर्डाचा पेपर होता मॅडम। विद्यार्थी देवासाठी सरस्वती आहे तिचं पहिले वंदन करून आपण तिचं पहिले स्तवन करूया। करितो मी वंदना यश कीर्ती दे वसो तुझी देवरी कृपा दृष्टी तुझी राहू रे सदैव आम्हावरी। तुझी साधना सेवा होई अर्थ मिळो जीवना। अर्थ विचार दे वरदान दे वरदान दे त्याची अनुभूती घेत असतो। हेच जाणून घेण्याचा दिवस आजचा आहे। त्याची कुठेतरी जाणीव आपल्याला व्हायला हवी आहे, म्हणजे मग पाठ्यपुस्तकात दिलेल्या संकल्पना किंवा ते विज्ञान आपल्याला फार क्लिष्ट आणि अवघड काहीतरी वेगळंच आहे असं जाणवणार नाही। पाणी पितोय, सगळीकडे सायन्स आहे, फक्त हे आपण डोळसपणे बघायला हवं आहे। आता छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी मुलं करून दाखवणार आहेत तुम्हाला की जे घडते ते असेच काही उलगडे राहायला शिका। कुठली गोष्ट जादू नसते किमया नसते, त्यामागे काहीतरी संशोधन शास्त्र किंवा कुठली तरी एक कारण मीमांसा असते, बस तीच आपल्याला जाणून घ्यायची। काल मी सहज परिपाठाला या ठिकाणी बघितलं की इथं बॉटल्स लावलेल्या आहेत, बरोबर दिसतात आहे तुम्हाला? या झाडाच्या फांदीला बॉटल्स लावलेल्या आहेत। प्रश्न निर्माण झाला का कोणाच्या मनामध्ये की त्या तिथपर्यंत कशा काय केल्या असतील बॉटल्स? तिथपर्यंत कोणी जाऊ शकेल? फांदीवर कसं चढणार कोण? सो जिथे जिथे आपल्याला असं जाणवतं, फक्त आपल्याला करायचं काय आहे की त्याच्या मागची कारणं शोधायची। आणि पूर्वी आमच्याकडे साहित्य फार नसायचं, एक पडायचं, पण तुम्ही इतके नशीबवान आहात की तुमच्या हाती 24 तासातनं कितीतरी वेळा मोबाईल असतो तुमच्या आई किंवा वडिलांना, जाणून घेऊ शकता। आणि एकदा काही कारण जाणून घ्यायला आनंद वाटला की मग बघा तुमचा जो अभ्यास, म्हणजे आता तुम्ही विद्यार्थी आहात, तुमचं फक्त हे एवढंच असतं की बाबा आम्हाला चांगले मार्क्स मिळवून चांगल्या मार्कांनी पास व्हायचं आहे, परंतु अभ्यास होत नाही, परीक्षेत प्रश्नांची उत्तरं लिहिता येत नाही, कारण कुठेतरी त्या विषयाशी आपण मनानं लिंक झाले। नवी चेतना गुरुने जगाया दिली प्रेरणा, शिकाया घडाया
नवी चेतना. गुरु अक्षरांना वळण लावतो, गुरु अक्षरांना वळण लावतो, गुरु जीवनाला दिशा दावतो. लावतो ना गुरु अक्षरांना वळण, गुरु अक्षरांना वळण लावतो, गुरु जीवनाला दिशा दावतो. जगाया नव्याने मिळी चालना, गुरुने जगाया दिली प्रेरणा. गुरु ज्ञान रूपी दिवा देवता, गुरु ज्ञान रूपी दिवा देवता, गुरु सद्गुणांची जणू देवता. गुरु ज्ञान रूपी दिवा देवता, गुरु सद्गुणांची जणू देवता. तिचा शब्द एक एक हो प्रार्थना, गुरुने जगाया दिली प्रेरणा. कृपेची मुलांवर धरे सावली, कृपेची मुलांवर धरे सावली, गुरु एक दुजी जणू माऊली. मुलांच्या चुकांची तिला वेदना, गुरुने जगाया दिली प्रेरणा. आणि गुरुचं स्वप्न काय असतं बघा, की जगी थोर व्हावे असे ध्येय धर, जगी थोर व्हावे असे ध्येय धर, असो क्षेत्र कुठले की गाठो शिखर. जगी थोर व्हावे असे ध्येय धर, असो क्षेत्र कुठले की गाठो शिखर. गुरु हीच मागे, गुरु हीच मागे, गुरु दक्षिणा, गुरुने जगाया दिली प्रेरणा. आणि शेवटच्या ओळी, की खरे ज्ञान असते तिथे नम्रता, खरे ज्ञान असते तिथे नम्रता, तिथे मन झुकावे जिथे सभ्यता. ही शिक्षक दिनाला गुरु वंदना, गुरुने जगाया दिली प्रेरणा, गुरुने जगाया दिली प्रेरणा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा.